बऱ्याचशा महिला आहेत की ज्या घरीच असतात, गृहिणी असतात, त्यांना मनोमन वाटत असतं की आपण एक छोटासा व्यवसाय करावं. त्या व्यवसायासाठी त्यांना भांडवल उपलब्ध करून देणं, त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देणं, हे ज्या समस्या आहेत त्यांच्या, ह्या सर्व समस्या आपण सोडवणार आहोत त्यांच्यासाठी. आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे, काय आव्हान करा मतदारांना सांगा? संगमनेरकरांना तर मी हेच सांगेल आता की जसं तुम्ही विधानसभेमध्ये अंमलभावनेवर विश्वास दाखवला, जो परिवर्तन घडवलं, तेच आत्ताही परिवर्तन घडवा. कारण आता जे आहे आपल्या केंद्रात राज्यात जी महायुती आहे, त्याचप्रमाणे आता नगरपालिकेत सुद्धा महायुती आली, तर आपल्या संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नगर विकास म्हणजे संगमनेरचा विकास होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधी उपलब्ध होईल. जो संगमनेरमध्ये मोठा आरक्षणाचा विषय आहे, नगरपालिका हद्द वाढवणे आहे, हे जे सगळे महत्वाचे काही विषय आहे, हे सर्व विषय हे अंमलभाऊंनी हाती घेतलेले आहेत. आणि हा सर्व पाठपुरावा पूर्ण होण्यासाठी आणि हे पूर्णत्वाला जाण्यासाठी, कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला महायुती येणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या संगमनेर शहराचा विकास होण्यासाठी फक्त आणि फक्त महायुती. त्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला सर्वांना पाठबळ द्या, एक संधी द्या आणि सर्वांना विकासाचा मार्ग आणि विकास आम्ही हाती घेऊन आलेलो आहोत.